वेतासुमी संघाकडनं संघासाठी सुवर्ण संधी आहे. सामना चालू होतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. स्ट्राईक फलंदाज असेल अनमोल भागवत. मॅन फ्रॉम वेतास्वामी. वेतास्वामी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज. पहिला चेंडू नक्कीच पंचांची काहीकडे अपील करताना, परंतु स्विंग चेंडू होता, काहीसा फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यश मिळते. एका धावाने धावफलकांचं श्री गणेशा होतंय. संघाचं खातं उघडलं जातं एका धाव्याने. नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल. पडल्यानंतर काहीसा स्विंग झाला, पेस होता चेंडूला, त्यामुळे चेंडू काही समजला नाही अनमोल याला. आता मला स्ट्राईक असेल ती अमोल थोरात. खूप वर्षापासून या माफ करा अनमोल आहे, नॉनस्ट्राईकला अमोल आहे. खूप वर्षापासूनचा अनुभव असलेला हा खेळाडू अमोल थोरात. पुढील चेंडू सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्या क्षेत्रातील दुसरा चेंडू. इथे मात्र नक्कीच चांगला फटका. हो नाही करता करता एक धाव पूर्ण करण्यात यश मिळत आहे. एक चिकी धाव घेण्यात यश मिळते. एका धावाने धावफलक वाढते. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. सामना रंगतोय MD स्पोर्ट गेरचे विपक्ष वेतास्वामी. सेमीफायनलचा हा सामना. वेतास्वामी संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. फलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू. ओहो, इथे मात्र कायचा स्विंग झाला, चेंडू समजला नाही. आडोबाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. पुढील चेंडू. कायचा रनअप चुकतोय. कल्पेशाला माहिती आपल्या गोलंदाजीचा एक चुकीचा चेंडू महाग ठरू शकतो. इथे मात्र नक्कीच चांगला फटका बघायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावाने धावफलक मात्र चपाईनं वाढतं. धावसंख्या होते 3 धावा धावफलकाला लागल्या जात आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच लॉगरचं षटक आहे. नक्कीच लॉगरचं षटक का शहापूरचा टायगर मानला जातो, त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना कल्पेश. इथे मात्र नक्कीच आडवे वाटणं, नक्कीच खेळण्याचा प्रयत्न अपयश. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धाव्यासाठी. एका धाव्याने धावा होत आहेत त्या 4-5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नक्कीच चांगली गोलंदाजी. कोणताही मोठा फटका खेळून दिला नाही आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना. कल्पेश यानं इथे नक्कीच चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? यस, परंतु 2 धावा घेण्यात यश मिळतंय. या 2 धावांनी षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. वेता स्वामी संघासाठी प्लस पॉईंट हे असेल की अजूनही एक गडी बाद करण्यात यश मिळालं नाही. स्लॉगरचं षटक 6 धावा नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल, परंतु अनमोल आणि अमोल हा कोणत्याही क्षणाला आक्रमक ठरू शकतो. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय ऋतिक दिवाने. हाही कमी दिवसामध्ये चांगला फॉर्म मध्ये येणारा हा खेळाडू आहे. खूप नामांकित खेळाडूंमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. नवखा खेळाडू परंतु खूपच नाव केलं आपलं. आडोबॅटनं खेळायचा प्रयत्न, एक धाव मिळेल का? नक्कीच एका धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने मिळतीये. धावफलक बघायचं झालं तर 7 धावा धावफलकाला लागल्या जात आहेत. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतो ऋतिक. इथे मात्र नक्कीच आडो बॅटने चांगला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या प्रयत्न होईल का? नाही. नक्कीच चांगला थ्रो म्हणता येईल. एका धावाने धावफलक वाढतंय. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावसंख्या बघायची झाली तर 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. काहीच जखडून ठेवलंय, कोणता मोठा फटका खेळून देत नाही वेतास्वामी संघाला. अनमोल याला नक्कीच एक मोठी खेळी खेळावी लागेल, कारण की सेमीफायनलचा सामना आहे आणि समोरची टीमही पॉवरफुल आहे, त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच चांगला फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव पूर्ण होतीये. 2 धावा नक्कीच व्यवस्थित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र चपाईने वाढतं. धावसंख्या होते ती 10. 2 अंकी धावसंख्या होतीये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील 4था चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय ऋतिक. इथे मात्र नक्कीच प्रतिम चेंडू बॅकफुटला निघून पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश. चेंडू जातो निर्धाव. धावफलक स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 10. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढील नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. हाईल खणखणीत षटकार. नक्कीच या षटकारामुळे धावफलक भरकन वाढते. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया काय होतंय. नक्कीच धावा येणं गरजेचं आहे वेतास्वामी संघासाठी. सेमीफायनलचा सामना आहे. नक्कीच या षटकारानं मॅच मध्ये रंगत आणली आहे. वेतास्वामी संघाला थोडासा दिलासा आला असेल, कारण की आतापर्यंत 10 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका आला नव्हता, परंतु 11व्या चेंडूवर 6 धावांची मोहर लावली. षटकारानं धावफलक बघायचं झालं 16 धावफलक लागल्या जात आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतो गोलंदाज ऋतिक दिवाने. स्ट्राईकला असेल फलंदाज अनमोल भागवत. बघूया काय होतंय. शेवटचा चेंडू या षटकातील. ओहो, नक्कीच इथे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. एकूण 2 धावा, वाईट प्लस 22 अशा 2 धावा मिळतात. 2 धावून धावफलक वाढते. धावसंख्या 18 धावा धावफलकाला लागल्या जात आहेत. नक्कीच एक मोठा फटका आल्यानंतर थोडीस गफलत होते. आतापर्यंत कोणताही एक्स्ट्रा धाव नव्हती. एक्स्ट्रा धाव इथे मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळतीये. ओहो, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एज लागली जाते, परंतु चेंडू जातोय लेग वाईजच्या स्वरूपात. एका धाव्यासाठी एका धावाने धाव फलक वाढते. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सामना रंगतो MD स्पोर्ट
गेरसे विपक्ष वेतास्वामी सेमीफायनलचा असणारा हा सामना. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, वेतास्वामी संघ नाणेफेकचा कौल जिंकला व फलंदाजी और गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच MD स्पोर्ट गेरसे संघाला. आणि आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 19 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. नक्कीच प्लस पॉईंट असेल, अजूनही कोणतेही गडी बाद करत यश मिळालं नाही MD स्पोर्ट गेरसे संघाला. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आढळेल गोलंदाज ओमकार. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिल्या षटकात पहिला चेंडू. ओहो, नक्कीच मोठा प्रहार. इथे मात्र काय होतं बघूया. पहिला गडी बाद करण्यात यश मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात अपयश येते. ओमकार पहिला गडी बाद करण्यात यश मिळतोय. पहिला हदरा अनमोल थोरात. पहिला झटका नक्की निराश असेल, कारण की संघाने ज्या पद्धतीने विश्वास ठेवला होता तिथे मात्र काय काहीसा सार्थ ठरत नाहीये. आणि अमोल जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज अक्षय अधिकारी. हा एक हार्ड हिटर फलंदाज, एक नामांकित फलंदाज, उत्तुंग षटकार मारण्यात माहीर. खूप सारे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. इथे मात्र मोठा खेळ करावा लागेल. जर वेतास्वामी संघाला विजय प्रस्थापित करायचं असेल तर इथे त्यांना मात्र नक्कीच एक धावांचा डोंगर उभा करायला लागेल, कारण की समोरची टीम आहे MD गेरसे. यांच्याकडनं खूप चांगला फलंदाजी आणि गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. आणि सेमीफायनलचा सामना आहे, तर सामना नक्कीच रंगतदार होणार. करोयामरोची स्थिती आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक फलंदाज महत्वाचा आहे, प्रत्येक रन महत्वाची आहे. काय होतं बघूया. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर यश मिळालं, अमोलाच्या स्वरूपात गडीबाद करण्यात यश मिळालं ओमकार तारमळे याला. पुढील चेंडू, दुसरा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोलंदाज ओमकार. नक्कीच चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा स्विंग झाला, समजला नाही अक्षयाला वाटलं की चेंडू वाईड जाईल, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. पुढील चेंडू नक्कीच चांगला फटका आणि हा येईल वन बाउन्स सीमा रेषा पार. हा येईल खणखणीत चौकार. या 4 धावांनी नक्कीच धावफलक पाळीने वरता अक्षयाचं खातं उघडलं जातं. 4 धावांनी धावसंख्या होती ती 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. 23 धावा नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. नक्कीच 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु पुढील तिसऱ्या चेंडूवर एक मोठा प्रहार चौकार. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र नक्कीच पडल्यानंतर काहीशी गती घेतली चेंडूने. चेंडू जातो निर्धाव. आडोबॅटनं खेळायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात अपयश. कोणती धाव नाही, धावसंख्या स्थिरवलेली. इथे मात्र नक्कीच मोठा प्रहार. उंची जास्त, अंतर कमी, फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळतोय ओमकार याला. एक मोठा झटका.
फलंदाज बाद होतोय. अक्षय अधिकारी त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो फलंदाज जीतू. जीतू गारिक. जितेश कारिकेच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकारांना शुभम मात्र यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. जितूसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार 2000 जमा झाले तिथे. सुवर्ण संधी. नक्कीच चौकार जर लगावला परंतु पुढील चेंडूवर गडीबाद करण्यात यश मिळालं ओमकार याला. सांघिक शेवटचा चेंडू नक्कीच चांगला प्रहार. इथे बघूया काय होतोय. झेल होईल का. नक्कीच झेल घेण्यात यश मिळते. एक मोठा मासा गळायला लागतोय. बाद होतोय फलंदाज जीतू कारिक. नक्कीच चांगली षटक म्हणता येईल. तिसरे षटक ओमकार. लाजबाब गोलंदाजी 3 गडी बाद करण्यात यश मिळालंय ओमकार याला. अवघ्या 4 धावा देऊन म्हणजे बघायचं झालं तिसऱ्या चेंडू चौकार आला त्यानंतर बाकी चेंडू डॉट अशी गोलंदाजी. नक्कीच चांगली गोलंदाजी. अवघ्या 4 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. धावफलक बघायचं झालं तर 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी. कमबॅक कसा असावा तर असं असावा. आणि जितू याची जागा भरून काढण्यासाठी येतोय हर्ष. हर्ष वेखंडे. सांघिक 4थं षटक हातात गोलंदाज राकेश तारमाळे. सांघिक 4था आणि वैयक्तिक पहिलं षटक हातातोय. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल अनमोल भागवत. नक्कीच याला एक मोठी खेळी करावी लागेल. 23 धावा धावफलकाला लागल्या जातात 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू राकेशाचा. पहिला चेंडू नक्कीच मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. आईल कणकणीत षटकार. मी म्हंटल अनमोल याला एक मोठी खेळी करावीच लागेल. जर सामना रंगतदार आणायचा आहे, जर सामना जिंकायचा आहे तर वेताळस्वामी संघाला धावांचं डोंगर उभं करावं लागेल. एक फायटिंग स्कोर करावं लागेल. पहिला चेंडू राकेशला नक्कीच सीमारेषा पार पाठवला. षटकार. या 6 धावांनी धावफलक बघायचं झालं तर 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आणि इथे मात्र नक्कीच झेल होऊ शकला असता. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. दुसऱ्याचाही प्रयत्न होतोय. बघा याला म्हणतात क्रिकेट. जिथे 1 धाव नव्हती तिथे 2 धावा घेण्यात यश मिळालं. हो नाही करता करता या 2 धावांनी धावफलक मात्र चपाळीनं वाढतं. धावसंख्या होती ती 31. पुढील चेंडू नक्कीच चांगला फटका. किती धावा घेण्यात यश मिळते बघूया. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट होऊया. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. हो की नाही. तिसऱ्या धावाचाही प्रयत्न पूर्ण होतोय. 3 धावांनी धावफलक मात्र चपाळीनं वाढतंय. धावसंख्या होती ती 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच ही षटक काहीसं रन येत आहेत वेताळस्वामी संघासाठी.
नो चेंडू, नो चेंडू. दोन पंचांनी घेतलेला निर्णय आणि हा नो चेंडू. एकूण धावा असतील या 4 धावा असतील. या धावफलक बघायचं झालं तर 35 धावा धावावर लागल्या जात आहेत. नो प्लस 3. एकूण 4 धावा. पुढील चेंडू. ओ इथे मात्र नक्कीच चांगला फटका, परंतु क्रिएट असल्या कारणाने झेल बाद होऊ शकत नाही. एकच धावाने धावफलक वाढते. धावसंख्या होती ती 36 धावा धावावर लागल्या जात आहेत. या षटकातील अजूनही उर्वरित तीन चेंडू झालेत. अजून 3 चेंडू बाकी असतील. सांघिक चौथं. इथे मात्र नक्कीच लाजबाब चेंडू पडल्यानंतर काहीच समजला नाही. चेंडू सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा सेमीफायनलचा सामना रंगतोय. एमडी स्पोर्ट गेरचे विपक्ष वेतास्वामी. वेतास्वामी नाणेफेकीचा कौल जिंकला. फलंदाजी स्वीकारली. आमध्ये गेलो गोलंदाजीसाठी एमडी स्पोर्ट संघाला आणि आतापर्यंत 36 धावा. नक्कीच चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बघा वेतास्वामी संघाच्या कुठल्या खेळाडूने जर लगातार 3 षटकार मारले तर मोन्या विदे यांच्याकडनं 2000चं पारितोषिक आहे इथे जमा झालंय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजूनही. इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद. चांगली खेळी करून बाद झाला अनमोल. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 36 धावा आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. सुभाषजी विशे सरांचं इथे नक्कीच आगमन होतंय. इथे मात्र एज लागली जाते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा 1 धावेचा. एका धावाने धावफलक नक्कीच चपळाईने वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. 37 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फायटिंग स्कोर करायचा असेल तर नक्कीच 50चं आकडा पार करावं लागेल. बघूया काय होतं. क्रिकेटला जडतरला व्हॅल्यू नाहीये. जे होईल ते आता. पुढील चेंडू. इथं मात्र नक्कीच मोठा प्रकारण्याचा नादामध्ये काहीसा बीट होतो परंतु 1 धाव का रोखू शकत नाही. धावाने धावफलक 38 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. 38 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. जशी थंडी आहे तसंच पारितोषिक आहे. जर षटकाराच्या बाहेर झेल घेतला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आणि जे पारितोषिक लावलंय सुभाषजी विशे साहेब आणि निलेश जी मांजे साहेब यांच्याकडनं तब्बल 2000चं पारितोषिक. प्रेक्षक वर्ग लक्षात घ्यायचे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे जेलला षटकाराच्या बाहेर.
2 दिवसाचं नक्कीच रोज सुटेल, ज्याला जो झेल घेईल त्याची आज मजा असेल नक्कीच. आणि इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू. थर्ड अंपायर वाईट कॉल साठी. आणि अजून एक सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांना. आयवा जेलसाठी टी शर्ट किरण शेठ हुमणे MK स्पोर्ट यांच्याकडनं जर आयवा कॅश घेतला तर टी शर्ट देण्यात येईल आणि तब्बल 2000. वाईट चेंडू. रिव्ह्यू गमावलाय. 1 बॉलचा कॉल आहे. पुढील चेंडू. इथे मात्र नक्कीच मोठा प्रहार. झेल होईल की नाही. झेल बाद. झटका मिळतोय. फलंदाज बाद होतो. हर्ष कायच संत गतीने चालणारा सामना, सेमीफायनलचा सामना आहे. ज्या पद्धतीने सामना होणार अशी अपेक्षा होती, परंतु वेतास्वामी संघाकडे गोलंदाजी सुंदर आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट नॉट अ चॅलेंजिंग गेम. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो फलंदाज. अक्षय फलंदाजीसाठी येतोय. अजून या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू चालले तर सांघिक 5 वैयक्तिक. दुसऱ्या षटकातील नक्कीच चांगली गोलंदाजी. ओमकार सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. इथे मात्र मोठा प्रहार. झेल होईल की नाही प्रयत्न करतोय, परंतु इथे बघूया 2 धावा कंप्लीट करून तिसऱ्या धावावर बाद झालाय फलंदाज. या 2 धावा नक्की धावफलक वाढते. धावसंख्या होती ती 41. 41 धावा धावफलकाला लागल्या जात आहेत. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो प्रसाद शेळके उर्फ भाऊ. सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार स्ट्राईकला असेल फलंदाज कुणाल. इथे मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादाने नक्कीच बाद. झटका. विजयासाठी असतील त्या 42 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना रंगतोय. वेतास्वामी विपक्ष MD गेरसे संघ. वेतास्वामीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली. आमंत्रितसाठी केलं होतं MD स्पोर्ट गेरसे संघाला. आतापर्यंत 41 धावा झाल्यात. 42 धावांचं आव्हान असेल. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जो युट्यूबला लाईव्ह बघत असेल त्यांनाही सांगू इच्छितो की आयवा जेलसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्लस एक आकर्षित टी शर्ट. जे 2000 पारितोषिक आहे ते सुभाषजी विषय आणि निलेशजी मांजे सरांकडनं. आणि जे टी शर्टचं पारितोषिक आहे ते किरणजी हुमणे MK स्पोर्ट यांच्याकडनं. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. नक्कीच 42 धावांचं आव्हान आहे. आव्हान काहीसं मोठंही म्हणता येणार नाही, छोटंही म्हणता येणार, कारण की क्रिकेट आहे. काही होऊ शकतं, कारण की वेतास्वामी संघाकडे नक्कीच चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे.
वेतास्वामी संघासाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक घेतली तर मोन्या शेट विदे यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक जमा आहे इथे विकेट हॅट्रिक साठी. आणि ऐवा झेलसाठी MK स्पोर्ट किरणजी हुमणे सरांकडे टी शर्ट आहे आणि 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक जरी घेतली कोणतेही गोलंदाजाने तर त्यासाठी टी शर्ट आहेत. बक्षिसांचा वर्षा होतोय. धर्मवीर चषक यासाठी जाणला जातो कारण की मान्यवरांना क्रिकेटमध्ये मजा आणण्यासाठी नक्कीच आकर्षक अमाऊंट लावली जाते. प्रेक्षक वर्ग तयार रहा. सामना रंगतोय. MD स्पोर्ट गैरसे विपक्ष वेतास्वामी 42 धावांचं आव्हान आहे. जय सर बघायचं झालं तर 42 धावा करायच्यात MD स्पोर्ट गिरसे संघाला. काय होईल या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल कारण की क्रिकेटला जर तरला व्हॅल्यू नाहीये. जे करायचं आता 42 धावा होतील की नाही बघूया काय होते. पुढील आवाज जय सरांचा. थँक्यू सो मच जितूजी सालुंके सर. खऱ्या अर्थानं काय होईल कल करे सो अब करे सो अभी यावेळेस मात्र करावा लागेल. जे करायचं ते मात्र या मॅच मध्ये करून दाखवायचं आहे. खऱ्या अर्थानं वेतास्वामी संघासाठी देखील अगदी आपण पाहिलं की आदिवासी पोल मधील देखील सामना लो स्कोर या ठिकाणी उभा केला गेला होता परंतु काय जबरदस्त कामगिरी राहिली गोलंदाजांची. त्या प्रकारची गोलंदाजी स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजांना करावी लागेल. समोर कोण खेळतोय कुठल्या प्रकारची फलंदाजी केली आहे कुठल्या प्रकारची या आधी फलंदाजी झाली आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागेल. कारण एक मोठं नाव पाहायला मिळतंय कल्पेश जाधव आणि दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय शुभम माडिक. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील शुभम माडिक सर यांना देखील आम्ही पाहिलंय. यावेळेस मात्र फ्रंट फूट वरती पाहायला मिळत आहे. त्यावेळेस लिडिंग झाली आहे पहिल्या चेंडूवरती शुभम माडिक. बॅक टू द डगआउट. ओ यू टू आउट. हो मनीष शेट्टी विदे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकच्या 3 विकेट साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच विदे साहेब. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त चेंडू हाताळण्यात आला. कुणालच्या माध्यमातून शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागला. यष्टीरक्षकांनी कुठलीच न चुकी करता चूक झेल टिपला आणि शुभम माडिक अगदी परतीच्या प्रवासाला. पहिल्याच चेंडूवरती खाता न खोलता वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील खोललं गेलं नाहीये कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 30 चेंडूंमध्ये 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. एक चेंडू तर संपलाय. आता राहिलेत 29 चेंडू आणि 29 चेंडूंमध्ये आता मात्र 42 धावा करायच्या आहेत. टीम मीटिंग जास्तीची होती आहे. पंचांना विनंती असेल की ही टीम मीटिंग मात्र बरखास्त करा. चला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. पहिल्या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे. 42 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील कारण टेनिस क्रिकेट मधला वाघ टायगर अजूनही या विकेट वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधव. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय. यावेळेस मात्र
तिसऱ्या क्रमांकाला संदीप दिवाने येतोय. खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीतनं दिवाने करणारं व्यक्तिमत्व संदीपजी दिवाने सर यांना आपण स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. कॅप्टन कूल असं देखील म्हटलं जातं. काय विचार विनिमय आहे नक्की, कसला विचार केला जातोय. मॅच ऑन होती आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल. विचार विनिमय संपलाय. टीम मीटिंग बरखास्त झाली आहे. स्ट्राईक एंडवरती कॅप्टन कूल संदीप दिवाने. हो पहिल्या चेंडूवरती अगदी खाली क्षेत्र निवडलं गेलंय. फ्रंट फूट वरती आले. चेंडूला केवळ दिशा दिली गेली. आडव्या बॅटने लोप केला फटका. चेंडू सीमा रेषे पार. मिलेंगे चार तो बेड़ा होगा पार. ये लगाया धर्मवीर चषक का चौकार. क्या बात आहे. क्राऊडची गर्दी पाहायला मिळते. तोपा गर्दी पाहायला मिळते. अगदी मागील मॅच मध्ये आपण पाहिलं आदिवासी पोल मधली फायनलची मॅच आणि त्या मॅच मध्ये देखील आवाज येत होता गुणी प्रेक्षकांचा. या मॅच साठी देखील गुणी प्रेक्षक एकदा आवाज होऊन जाऊ द्या. गुणी आणि दर्दी आणि गर्दी हे मात्र समीकरण ठरले पहिल्या दिवसापासून. ओहो यावेळेस थांबवलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेला तैनात करण्यात आलाय. व्यूहरचना सज्ज झाली आहे संदीप दिवाने या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा यावेळेस कुणाल. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू राहिलाय फलंदाजासाठी चांगला. हो यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. अंतर किती कमी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडला गेलाय. लाईट्स यावेळेस मात्र सांगतोय क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटलाय. ओव्हर द वायर रोप पाहायला मिळाला आणि त्याला स्पर्श करून चेंडू डाऊन द ग्राउंड. ओहो झेल सुटलाय. जीवन संजीवनी कॅप्टन कुल. यावेळेस जीव मात्र भांड्यामध्ये अडकला असणार कॅप्टन कुलचा, कारण संदीप दिवाने इतक्या सस्त्यामध्ये बाद झाला तर मात्र थोडस मुश्किल डोकेदुखी ठरू शकली असती खऱ्या अर्थानं एमडी गिरसे संघासाठी. धावफलकावरती 5 धावा. पहिला चेंडू आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरती संपूर्ण सामन्याचा आनंद घेणारा कल्पेश जाधव यावेळेस मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय. कुणाल नेक्स्ट बॉल घेऊन जातोय. यावेळेस फलंदाजाला कॅप्टन कुल सांगतोय की मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेला तैनात आहे. ओहो लिडिंग एज जीवन संजीवनी. अगदी फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरनं चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होतीये. स्ट्राईक रोटेट होईल. यावेळेस पुन्हा एकदा संदीप दिवाने स्ट्राईक एंडवरती. बॅक टू बॅकच्या 3 विकेटसाठी मोन्या विदे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मैदानाच्या बाहेर झेल टिपला गेला तर निश्चितपणे हायवा झेलसाठी देखील 2000 रुपये आहेत. क्या बात है. स्पर्धा मोठी, बक्षीस देखील मोठं. सुभाषजी विशे साहेब आणि निलेशजी मांजे साहेब, थँक्यू सो मच साहेब. खऱ्या अर्थानं आमच्या गुणी प्रेक्षकांना तुम्ही संधी दिली आहे. हो हो यावेळेस मात्र एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जाणतायत कप्तान कोल की यावेळेस मात्र चौकार आलाय. जीवन संजीवनी देखील प्राप्त झाली आहे. त्यानंतर मोठ्या फटक्यासाठी गेले नाही.
डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेला, एक सिंगल घेतली गेली, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस मात्र कल्पेश जाधवला स्ट्राईक दिली गेली आहे. धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं 7 मात्र कोणाला. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक नाही. स्क्वेअर लेग डीप क्षेत्र यावेळेस पाहायला मिळालं. फटका वन बाउन्स ओव्हर द रोप. आलाय चौकार 4 धाब्यांसाठी. या चौकाराने षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय, फिनिश होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 11 धावा, 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट, म्हणजेच 1-1 लॉस ऑफ 1. आलेली पर्वणी स्वीकारली गेली. फटका सजवला गेला लाजवाब. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार केलं चेंडूनं 4 धाब्यांसाठी. यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी भावेश येतोय. 22ला चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वाच्या विकेट मात्र प्राप्त करून द्याव्या लागतील. या सामन्यामध्ये जर जिवंत ज्वलंतपणा ठेवायचा असेल तर विकेट महत्वाच्या आहेत, कारण चांगली फलंदाजी आहे एमडी गेअरची टीमकडे. आमचे मित्र राकेशजी अरज हैवजेलसाठी देखील आतुर झालेत. ओहो, यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर. धाव आली या चेंडूवरती अवांतर. या अवांतर एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 12 या अंकावरती 12th रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झाले. अजून एकही चेंडू टाकला गेलेला नाही सफल. ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून. कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रायबल झालाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, थ्रो करतोय. दरम्यान एक सिंगल. सिंगल ने धावफलक 13 या अंकावरती. ना तेरा ना मेरा, ये सामना किसका, ये आने वाला पल, आने वाला वक्त ही बताएगा. हो, चांगला चेंडू. यावेळेस बिग अपील पाहायला मिळतीये, मोठी अपील. यावेळेस मात्र पंच निर्णय मात्र येत नाहीये पंचांचा. लेग बीचचा इशारा आलाय. यावेळेस शरीर यष्टीवरती आदलून चेंडू मात्र कॅरी केला गेलाय असं पंच सांगतायत. फलंदाज सेफ असेल. ओहो, कल्पेश क्या बात आहे. जाणतायत की यावेळेस गोल्डन विकेट घेणं महत्वाचं आहे. या अनुषंगाने बिग अपील पाहायला मिळाली. अगदी 30 यार्ड मधले सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक एकवटले गेले होते. काय अपील पाहायला मिळाली. भावेश क्या बात आहे. चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस मात्र हा चेंडू सुरेख राहिलाय. मनोज विदे साहेब यांच्या माध्यमातून कॉल येतोय. त्यांच्या सहयोगी त्यांचा मनोज विदे साहेब यांच्याकडनं 2 विकेट साठी आता 2000 रुपये. बॅक टू बॅकचे 2 विकेट घेतले गेले तर 2000 रुपये. क्या बात आहे. 3 विकेट साठी हॅट्रिक साठी 2000 होते, आता 2 विकेट साठी 2000. हो हो, यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट, आय डेफिनेटली हिट. भावेश क्या बात है, गोल्डन विकेट. बड़ी मैच मछली फंस गई है जाल में. कल्पेश जाधव बैक टू द डगआउट, बैक टू द डगआउट. क्या बात है, करून दाखवलं गेलंय. मी म्हटलं होतं की ज्या वेळेस मात्र चेसिंग केल्या जातात त्या वेळेस थोडासा प्रेशर दबाव यावेळेस आणि यावेळेस लाईटचा देखील थोडासा फायदा होत असतो गोलंदाजाला. तो फायदा या चेंडूवरती निश्चितपणे झालाय. अशा प्रकारचा चेंडू कल्पेश जाधवला मिस करणं म्हणजेच
मोठी गोष्ट आहे, परंतु का क्रिकेट आहे मित्रांनो. 20 चेंडूंमध्ये 29 धाब्यांची गरज आहे. बॉल टू रनचं इक्वेशन बघायला जर गेलं तर 20 चेंडू 29 धाब्यांचं समीकरण आता मात्र उरलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय ओमकार तारमले. चांगली गोलंदाजी, अगदी सफल गोलंदाजी केली जाते मोक्याच्या क्षणाला. यावेळेस मात्र ज्या वेळेस तुम्हाला कठीण प्रसंग येतात त्या कठीण प्रसंगाच्या वेळेस तुम्हाला मात्र कामगिरी करावी लागते आणि त्या मोक्याच्या क्षणाला खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. संपूर्ण फलंदाजाचे इरादे यावेळेस लक्षात घेऊन गोलंदाजी केली जाते. ओमकार तारमले. स्ट्राईक एंडवरती ओमकार तारमले पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस फेस करेल. स्ट्राईक एंडवरती आलाय. कल्पेश बाद झाल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर देखील असेल. भावेश चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये त्याने मात्र फटके मारू दिले नाही. हो हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट केली जाईल. 30 यार्डमध्ये यावेळेस गॅपमध्ये हा चेंडू ढकलून दिला गेला. एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो या चेंडूवरती. कॅप्टन कुल संदीप दिबाने यावेळेस स्ट्राईक एंडवरती. धावफलक या सिंगलने 14 अंकावरती पोहोचलाय. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस चेंडू फटका जोरात खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय. यावेळेस या फटक्यावरती थोडंसं टायमिंग देखील फसलेलं पाहायला मिळालं. परिणामी फटका बॅट अतिशय वेगाने फिरली होती, परंतु एक सिंगल. या सिंगलने षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 15 धाबा धावफलकावरती. इक्वेशन जर बघायला गेलं तर आता मात्र 18 चेंडू 27 धाबांचं समीकरण आलंय. अगदी कॅमेरामॅन एकदा कॅमेरा मात्र आमच्या अल्लोड गर्दीकडे जाऊ द्यात, कारण आमचे गुणी प्रेक्षक देखील स्क्रीनवरती दिसणं गरजेचं आहे. रात्रीच्या समयास खेळ चाळे क्रिकेटचा आणि या खेळामध्ये मात्र दर्दी प्रेक्षकांची भन्नाट गर्दी देखील पाहायला मिळते. क्या बात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय रॅलिंगवरती झुकलेले माझे प्रेक्षक या खाडी मैदानावरती, कवी खाडीच्या मैदानावरती अल्लोड गर्दी करून आहेत. थंडीचा मोसम आहे. आता मात्र गरमागरट खऱ्या अर्थानं वातावरण या मॅचमध्ये पाहायला मिळते, कारण मॅच महत्त्वाची आहे. वैताळ स्वामी संघासाठी देखील तर MD गिरसी संघासाठी देखील दूरचा प्रवास करून या वेळेस मात्र हे संघ पोहोचलेत सेमीफायनलमध्ये. धावफलकावरती 15. बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलं स्कोरबोर्डवरती 18 चेंडू 27 धाब्यांची गरज. सलामीला आलेले फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतीच्या प्रवासाला पाठवले गेलेत. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. कमी चेंडू खेळले तर ओमकारने देखील, तर कॅप्टन कुल यावेळेस संदीप दिबाने एक सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव घेण्याचा निर्धार पाहायला मिळतोय, कारण या क्षणाला खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू म्हणजे हो हो, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 30 यार्डमध्ये चेंडू रोखला गेला. एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब. पूर्णपणे चेंडूवरती झोकून गेला. चेंडूला रोखलं, थांबवलं. सिंगलने धावफलक 16 या अंकावरती. समीकरण 17 चेंडू 26 धावा. आपण पाहतायत एका बाजूने फाईट करते MD गिरसे टीम, तर दुसऱ्या बाजूने फाईट करते वैताळ स्वामी टीम.
हो 42 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र हो काय घडलंय मिस फील्ड अमोलच्या माध्यमातून चुकीचं क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी झेल घेण्याचा देखील या ठिकाणी आवाज दिला गेला होता. झेल मात्र चेंडू मात्र दूरवर होता परंतु चेंडू वन बाउन्स जमिनीवरती आदळल्यानंतर गिरकी घेतली आणि अमोलच्या अगदी डोक्यावरनं निघून गेला. त्यानंतर चेंडू रोखला गेला. एक सिंगल ती मात्र डबल मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. प्रत्येक धाव महत्वाची बनली आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्पा गोलंदाजाला लाभलाय. साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. 2 धावा घेतल्यानंतर धावफलक 18 या अंकावरती कारण सिंगल डबलने देखील जर स्ट्राईक रोटेट होत राहिली तरी देखील डोकेदुखी ठरू शकते वेताळस्वामी संघासाठी. या क्षणाला मात्र विकेट येणं गरजेचं पुन्हा एकदा बनलंय. ओहो चांगला फटका क्या लाजवाब फटका देखने को मिला है दर्शकों को. इस बार गेंद को भेज दिया है आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. ये षटकरांना धावफलक 24 या आकड्यावरती. भाई जब तक जीतेंगे नहीं छोड़ेंगे भी नहीं और तोड़ते रहेंगे. क्या बात है ओमकार तारमले. गोलंदाजीतनं अगदी धुवाधार गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारायची कामगिरी केली. एमडी गेरसे टीम आपण डगआउट मध्ये बसायचे. खेळाडू कक्षामधनं बाहेर येऊ नका. कारण आपण पाहतायत की 2 कॅमेरे ह्या 2 कॅमेऱ्यांमध्ये लाईव्ह कव्हरेज केलं जातंय आणि खूप सारे संघ महाराष्ट्रभरामध्ये ही धर्मवीर चषकाचं महोत्सवी रौप्य वर्ष 25व आणि आवर्जून बघतायत. या अनुषंगानं तुम्हाला मात्र एक विनंती असेल जाऊयात मॅच मध्ये. ओमकार तारमले ऑन फायर झालाय. क्या बात आहे. चांगला फटका सजवला गेला. टायमिंग प्रॉपर हवाई सबर. 6 धावा आल्या आहेत. ओहो यावेळेस देखील फ्रंट फुटवरती येऊन बॅटला अगदी मध्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट यावेळेस मात्र घेण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला. चेंडू मात्र शरीर यष्टीवरती आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. 14 चेंडू 18 धाब्यांची गरज आहे. धावफलक पोहोचलोय 24 या आकड्यावरती. इस बार अगर देखा जाए तो खाने में जहर मिलाया जाए तो उसके लिए इलाज है लेकिन इस मैच में अगर गेंद डॉट आए तो कोई इलाज नहीं. ओहो यावेळेस निर्धाव चेंडू नंतर ओमकार तारमले सांगतोय यूज हँडसम ब्रँडेड. ओमकार तारमलेच्या बॅटमधनं येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाब्यांसाठी. या ओव्हर मध्ये मॅच पूर्णपणे फिरवली गेली आहे. कारण जर बघायला गेलं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल दिली होती दादूनं. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. निर्धाव चेंडू झाला आणि तदनंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती आलाय षटकार. पूर्णपणे मॅच फिरली आहे. 13 चेंडू 12 ची गरज. बॉल राहिले जास्तीचे चेंडू धाबा राहिल्यात कमी. हो आडव्या बॅटने लॉप केलाय फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे झेल. यावेळेस सोडला गेलाय. पकडो बाई कॅच और जीतो मॅच. समीकरण मात्र यावेळेस पलटत आहे. सुटला कॅच. बनली आहे मॅच एमडी गिरसेसाठी. सूरज शेट्टी साहेब यांचं शुभागमन होत आहे मुख्य व्यासपीठाकडे. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अच्छा या अलोट गर्दीमध्ये मान्यवरांची देखील तोबा गर्दी पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणापासून सहर्षमय स्वागत असेल. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 मध्ये 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे मित्रांनो. धावफलकावरती या बनल्या गेल्यात 31 धावा आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 11 धाब्यांची गरज असेल. NP स्पोर्ट्स शहापूरची टीम देखील या ठिकाणी दाखल होतीये. शुभागमन असेल. या धर्मवीर चषकामध्ये सहर्षमय स्वागत. दिलेल्या वेळेवरती अगदी टीम हजर राहिली आहे त्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून आभार मानले जातील. मेजर रुपेशजी फराडे साहेब यांचं देखील शुभागमन. जाऊयात या मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये 11 धाब्यांची गरज आहे.
आणि यावेळेस पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली होती षटक क्रमांक 2 मध्ये 4 धाबा देऊन एक गडी बाद केला होता, कल्पेश जाधव ही महत्वाची विकेट घेतली होती, तो भावेश आलाय यावेळेस षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. समीकरण आहे 12 चेंडू 11 धाबा. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला जातोय, एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस जाणतोय ओमकार तारमले की मोठ्या फटक्याची गरज नाहीये, ते मोठे फटके मागील ओव्हरमध्ये मी घेतलेत आणि यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल घेऊन मात्र स्ट्राईक मात्र कॅप्टन कूल संदीप दिवाने. खऱ्या अर्थानं एक टेनिस क्रिकेटमधलं मोठं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, आणि ज्याच्या वेळेस हे जुनं सोनं मैदानामध्ये येतं, ओल्ड इज गोल्ड असं देखील म्हटलं जातं. ओहो, यावेळेस देखील बघा केबल चेंडूला मात्र सन्मान दिला गेला फुटबॉल स्टाईलने. यावेळेस क्षेत्ररक्षक सांगतोय भाई एक नहीं दो नहीं तीन ले लो. नहीं नहीं मांगता है अभी. देखिए बल्लेबाज भी कह रहे हैं अभी नहीं मांगता है भाई, 3 बस हो गए, ज्यादा की जरूरत नहीं, क्योंकि लालच बुरी चीज होती है. काय म्हणाल या क्रिकेटला, हा क्रिकेट आहे मित्रांनो, कुठल्या चेंडूवरती काय घडेल. गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळला होता. सेन्सिबल क्रिकेट संदीप दिवानीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सिंगल साठी प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाने दिले 3 धावफलक पोहोचलं 35 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 7 धाबींची गरज असेल. 10 चेंडू 7 धाबींची गरज आहे. ओहो, 10 मध्ये 7 ची गरज असताना यावेळेस एक्स्ट्राचा चेंडू पाहायला मिळतोय. लेंथ लाईन यावेळेस खरा पाहायला मिळाली भावेशची. भावेशनं अगदी या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे मी तर म्हणेल. मागील ओव्हरमध्ये देखील 4 धाबा देऊन एक महत्वाचा फलंदाज बाद केला. या ओव्हरमध्ये देखील कामगिरी करतोय, परंतु साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळला होता, फलंदाज बाद होईल. ओमकार तारमले माघारी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गेम मध्ये ट्विस्ट येईल का, की या ओव्हर मध्ये सेम गेम फिनिश केली जाईल. कारण मित्रांनो जर बघायला गेलात तर भावेशने कामगिरी केली आहे. मी तर म्हणेल की 100% एफर्ट देण्याचं काम त्याने मात्र या मॅच मध्ये केली आहे. अगदी या आधीच्या ओव्हर मध्ये देखील त्यांनी कल्पेश जाधव सारखा एक मातब्बर प्लेयर त्याला देखील क्लीन बोल्ड केलं आणि तदनंतर दिल्या गेल्या 4 धाबा त्या षटकामध्ये. या ओव्हर मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल दिली गेली, दुसऱ्या चेंडूसाठी देखील सिंगलच होती, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं, परिणामी 3 धाबा घेतल्या गेल्या आणि तदनंतरचे चांगले चेंडू. हो यावेळेस देखील फटका खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. या सिंगलने धावफलक पुढे सरसावतंय 37 या आकड्यावरती. विजयासाठी केवळ 5 धाब्यांची गरज असेल. 8 चेंडू 5 धाबा. 2 चेंडू भावेशने जर निर्धाव हाताळले गेले तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. परंतु संदीप दिवाने सारखा फलंदाज जर स्ट्राईक रेंजवरती असेल तर मात्र हे शक्य नाही. आणि यावेळेस मात्र चेंडू मारेशे पार 4 धाब्यांसाठी आलाय चौकार, आणि या चौकारानं स्कोर इक्वल झालेला पाहायला मिळतोय. 41 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. धाबा
ओहो, यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळून काढला, एक सिंगल घेतली गेली आहे आणि या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट MD गेरसे टीम. क्या बात आहे, चांगली कामगिरी केली. हार्डलक टफलक टीम वेताळ स्वामी शहापूर संघ, तर MD गेरसे संघ अगदी थेट रुबाबामध्ये यावेळेस मात्र फायनलच्या मॅच साठी दाखल होतीये. क्या बात आहे, चांगली कामगिरी पाहायला मिळाली, खूप सारा प्रयत्न पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून देखील गोलंदाजी करत असताना, परंतु धाबा कमी प्रमाणात यामध्ये यावेळेस पाहायला मिळाला. 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये जमा केल्या गेल्या होत्या 41 धाबा, 42 धाबांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. सुरुवातीची ओव्हर देखील चांगली झाली होती. भावेश षटक क्रमांक 2 मध्ये आला, त्यानं देखील चांगली कामगिरी केली. परंतु उर्वरित बघायला जर गेलात तर मी म्हणेल की संदीप दिवाने या मॅचचा हिरो असेल.